हॅलो नमस्कार सगळ्यांना। आज आपण अस्सल साऊथ इंडियन सांबार मसाल्याची रेसिपी बघणार आहोत। हा मसाला घालून केलेलं सांबार चवीला अगदी उडपी हॉटेलमध्ये मिळणाऱ्या सांबारासारखंच टेस्टी होतं। चला तर मग सांबार मसाल्याच्या रेसिपीला सुरुवात करूया। सर्व साहित्य आपण एक एक करून भाजून घेणार आहोत। त्यासाठी कढई तापत ठेवूया। सर्वात आधी आपण 7 ते 8 सुक्या मिरच्या भाजून घेऊया। 2 ते 3 मिनिटं मिरच्यांचा रंग बदलेपर्यंत आपण त्या भाजून घेऊया। गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवावी, जास्त हाय फ्लेमवर भाजू नये। मिरच्या खरं तर देठासकटच भाजाव्यात, म्हणजे त्याच्या बिया पडत नाहीत आणि मिरच्या गार झाल्या की मग त्याचे देठ काढून टाकावेत। आता आपण बाकीचं साहित्य या वाटीच्या मापाने घेणार आहोत। ही रोजच्या जेवणाच्या वाटीपेक्षा आकाराने थोडी लहान आहे। आता पाव वाटी मेथी दाणे भाजूयात। मेथ्यांचा थोडासा रंग बदलेपर्यंत भाजावे, साधारण 3 ते 4 मिनिटं लागतात। सर्व भाजलेले जिन्नस आपण एका ताटात काढून घेऊया। 1 चमचा काळी मिरी भाजून घेऊया। चणा डाळ, उडीद डाळ आणि तूर डाळ प्रत्येकी अर्धी वाटी भाजून घेऊया। या डाळी भाजण्याआधी एका सुती फडक्याने चांगल्या पुसून घ्याव्यात, म्हणजे त्यावर कोणती पावडर असेल तर ती निघून जाईल। थोडीशी डाळ भाजून झाली की मग त्यात पाव वाटी तांदूळ घालूया। तांदूळ घालणे ऑप्शनल आहे, पण ते घातल्यामुळे सांबाराला थोडा थिकनेस येतो। नेक्स्ट इन्ग्रेडियंट आहे अर्धी वाटी धने, तेही आपण भाजून घेऊया। आता आपण त्यात अर्धा चमचा जिरं घालूया। माझ्याकडे जिरं ऑलरेडी भाजलेलंच असतं, त्यामुळे मी थोडं उशिरा घातलं। जिरं भाजलेलं नसेल तर एकत्रच धन्याबरोबर भाजावे आणि अर्धा चमचाच घालावे, जास्त घालू नये, नाहीतर मसाल्याची टेस्ट बिघडते।
10 ते 12 कढीपत्त्याची पानं भाजून घेऊया। सर्व जिन्नस भाजून झाले। आता आपण मिक्सरमध्ये त्याची एकदम फाईन पावडर करूया। सर्व पदार्थ एकदम मावणार नाहीत म्हणून 2 बॅचमध्ये मिक्सरला लावूया। मिक्सरला लावण्याआधी त्यात 1 टीस्पून हिंग आणि 1 टीस्पून हळद घालूया। हा मिसळण्याच्या डब्यातला छोटा चमचा आहे, त्यामुळे मी 2 चमचे घातले। अशा प्रकारे आपला सांबार मसाला तयार झाला आहे। खरं तर हा मसाला करण्यासाठी लागणारं सर्व साहित्य आपल्या घरात सहज उपलब्ध असते, त्यामुळे तुम्हीही विकतचा सांबार मसाला न आणता ही रेसिपी बघून घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने हा सांबार मसाला करून बघा। आता आपण तो ह्या छान अशा सर्विंग बोलमध्ये काढून घेऊया। या पुढील व्हिडिओमध्ये हाच मसाला वापरून मी एकदम ऑथेंटिक साऊथ इंडियन उडपी हॉटेलमध्ये जसं सांबार मिळतं तशी सांबारची रेसिपी करून दाखवणार आहे। तो व्हिडिओही तुम्ही नक्की बघा आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल बटनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील रेसिपींचे अपडेट्स लगेच मिळतील। कशी वाटली आजची रेसिपी ही मला कमेंट करून नक्की कळवा। लाईक आणि शेअरही करा। चला तर मग बाय बाय।